ओझर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून जय संतोष जाधव यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होत आहेत। माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जय संतोष जाधव यांनी समाजसेवेचा वसा स्वीकारला आहे। अनिल अण्णा कदम यांच्या कार्यप्रेरणेतूनच जनतेसाठी काम करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मधील आदिवासी बांधवांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न सोडवणे, रस्त्यांची दुरुस्ती व विकास कामांना गती देणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे। तसेच प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाही त्यांचा मानस आहे। येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानात नागरिकांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन उमेदवार जय संतोष जाधव यांनी केले आहे। नमस्कार, मी जय संतोष जाधव प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी करत आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 19 फेब्रुवारी 2021 रोजी सरकारचा जी आर आला। ओझर नगर परिषद नव्याने स्थापना झाली। 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या होती 54,000 इतकी, परंतु शहराच्या अंदाजे 75,000 पेक्षाही जास्त लोकसंख्या असून 43.50 चौरस स्क्वेअर फूट इतकं क्षेत्रफळ आहे। समाजकार्य देण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? ज्यांच्याकडे बघून या सामाजिक कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात आलो असे आमचे आमदार माननीय आमदार अनिल अण्णा कदम त्यांचे कार्य बघून आम्ही पण ठरवलं का आम्ही पण अण्णांसोबत काम करू आणि लोकांची सेवा करू। ओझरला सर्वात मोठी एकच अडचण आहे कचरा डेपोची, आणि माझ्या स्वतःच्या प्रभागातील जे आदिवासी म्हणजे काही कुटुंब आहे त्यांना बाथरूमची अडचण आहे। त्यांना बाथरूमची सुविधा करायची आहे, काहींना स्ट्रीट लाईट नाही आहे, काही ठिकाणी रोड नाही आहे, त्यांची सर्वात पहिले ती सेवा आपल्याला करायची। महिलांसाठी युवकांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे? काही एरिया असा आहे का जिथं लेडीज सुरक्षित नाही आहे, तिथं आपल्याला सर्वात पहिले सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे, आणि लाईट तर असं नाही आहे का जिथं रात्रीचे वाईल्ड लाईफचे पण भरपूर जनावर येतात। जाता जाता प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना काय आवाहन करा? येत्या 20 डिसेंबरला मशाल या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या। माझे नाव संतोष जयवंत जाधव। मी भारत गॅस येथे गेले 25 ते 30 वर्षापासून सिलेंडर पोहोचविण्याचे काम करत असून लोकांना घरोघर सेवा चांगल्या प्रकारे सेवा देत आहे। त्याचप्रमाणे ओझर गावात प्रत्येक घराघराशी संबंध एकदम व्यवस्थित ठेवलेले आहेत आजपर्यंत। आणि माझा उमेदवारीसाठी प्रभागातील बहुतेक लोकांच्या आग्रहाखातर व लोकांच्या इच्छेनुसार मी माझ्या मुलाला हे उमेदवारी शिवसेना उबाटा पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे, व माझ्या मुलाला प्रभागातील सर्व कामांची माहिती आहे। त्याचप्रमाणे लोकांच्या सर्व अडीअडचणी दूर करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोतच। तसेच प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या मुलाला जय संतोष जाधव या बहुमताने निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे येत्या 20/12/2025 रोजी माझा मुलगा जय संतोष जाधव यास मशाल या निशाणी समोरील चिन्ह दाबून प्रचंड मतांनी बहुमताने निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार।